काय करता आलं तर बघायला पण त्याच्यामुळे मग डायरेक्ट गाड्या बऱ्याच आता त्याच्यामध्ये पण वी ट्राय टू सी हाऊ वी कॅन अकोमोडेट व्हॉटएव्हर 50 4 व्हीलर एका फ्लोअरला टू व्हीलर्स आहे टू व्हीलर खाली ग्राउंड फ्लोअरला आहे 100 गाड्या 75 स्टॉल्स आणि टोटल कॅफेज टेरेसवरती 25 आहे टू व्हीलर पार्किंग 100 ग्राउंड आणि हे आपले एरिया आता 50 CR एक्सक्लुडिंग आज सातारा नगरपालिकेच्या वतीनं आपला जुना हा जो जनावरांचा दवाखानाचा परिसर आहे या ठिकाणी अद्ययावत पार्किंग व्यवस्था ही करण्याचं आता शुभारंभ होणार आहे। या कामाचं जी काही सगळी प्रक्रिया जी आहे मान्यता मंजुरी त्याला लागणारा निधी त्याचबरोबर त्याचं टेंडर वगैरे या सगळ्या गोष्टी नगरपालिकेने केल्या। त्याचबरोबर जिल्हा परिषदकडनं आम्ही NOC पण घेण्याच्या मार्गावर आहे। या बाबतीत जागा जिल्हा परिषदची आहे आणि याच्यावर रिझर्वेशन आपलं नगरपालिकेचं पार्किंगचं आहे। त्यामुळं त्या पद्धतीनं CO मॅडमची पण आमची चर्चा झाली, त्यांनी पण याला NOC देण्याची तयारी दाखवली। आपल्याला माहित आहे की आपल्या जुन्या सातारा शहर म्हणजे जुनं जे आपलं शहर आहे या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम फार आपल्या इथं होतो, कारण आपले रस्ते बाजारपेठ वगैरे सगळं इथं असल्यामुळं आणि सगळा परिसर जरा गजबजलेला असल्यामुळं पार्किंग हा फार मेजर विषय होतो। आता त्याला एक पर्याय म्हणून आपण इथं पार्किंगची ही व्यवस्था आणि त्याचबरोबर हॉकर्ससाठी म्हणजे जे खाऊ गल्ली टाईप जो कन्सेप्ट बाहेरच्या याच्यात आपण बघतो तसं या ठिकाणी एनक्लोज म्हणजे त्यांना सुद्धा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा काही कुठेही रस्त्यावर वगैरे बसण्याचा विषय नाही, त्यांना सुद्धा इथं सेफ आणि बंदिस्त पाणी त्या लागणारी स्वच्छतेची आहे, परत जे काही खाद्यपदार्थ आपण टाकून देतो त्याला लागणारा बायोडायजेस्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण या प्रकल्पामध्ये धरलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे करतोय। साधारण ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग टेरेस असंही या बिल्डिंगची आहे। बऱ्यापैकी या बिल्डिंगचं जे आहे ते आपण राजवाड्याचा जो लुक आहे जो हेरिटेज लुक आहे तो ध्यानात ठेवूनच आपण या बिल्डिंगचं समोरचं जे काय ते काय म्हणायचं आपलं समोरचं त्याला एलिव्हेशन जे आपण म्हणतो ते आपण तसं ठेवलेलं आहे, कारण राजवाडा इथं असल्यामुळं। त्याचबरोबर आज नाही म्हटलं तरी साधारण 150 गाड्या 4 व्हीलर्स या पार्किंग मध्ये आपल्याला बसवता येणार आहे। त्याचबरोबर 75 स्टॉल्स आपण इथं हॉकरसाठी म्हणजे खाऊ गल्ली टाईप जे आपण म्हणतोय त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहे। टेरेस वर आपण कॅफेची केली, त्याला टेन्साईल स्ट्रक्चर वरनं दिलं जाणार आहे, म्हणजे दिसायला पण चांगलं दिसेल आणि तर 25 कॅफेज वर होऊ शकतील अशा पद्धतीनं टेरेसवर हे केलं जाणार आहे। आणि 2 व्हीलर पार्किंग जे आहे 100 टू व्हीलर या ठिकाणी 150 गाड्या सोडून 100 टू व्हीलरचं पार्किंग होईल अशा पद्धतीनं हा पार्किंगचा प्रकल्प आणि रेस्टॉरंट टेरेस हे असं आपण इथं हे केलेलं आहे। आता याचं काम लवकरच आपण सुरू करतोय। आज महायुतीच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून ते सगळ्यांनीच हा प्रयत्न करून आज हा प्रकल्प हे केलाय आणि लवकरच याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मी असेल, खासदार साहेब असतील, उदयनराजे, बाकी जे आपले जिल्ह्याचे सर्व मंत्री महोदय असतील सगळ्यांना घेऊन आम्ही एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाडं पण जी आपली आहेत ती पण थोडं वाचवण्याच्या सूचना मी केल्यात। तर आपण इथं मागे जे मोठं झाड बघतोय मला नाही वाटत आपल्या आता पिढीमध्ये एवढं मोठं झाड आपल्याला आता बघायला मिळेल। आता ते वाचवायचं कसं हा आमचा प्रयत्न नक्की चालू आहे। त्याला हे पण एकच अडचण आहे की ते झाड पूर्ण वाचवायचं म्हटलं तर पार्किंगची सोय जी आहे ती पार्किंगची क्षमता जी आहे ती कुठंतरी कमी होऊ शकेल।
तरी जे आपले आर्किटेक्ट आहेत त्यांनी सांगितले की आम्ही तरी थोडं वर्कआउट करतो, रिवर्किंग करतो आणि म्हणजे हे झाड वाचेल कसं मोठं. थोडीफार पेरिफेरीला जी झाड आहेत तिथं काही प्रॉब्लेम नाही, पण काही एखाद दुसरे झाड आपल्याला इथं शिफ्ट करायला लागलं तर तो पण प्रयत्न आम्ही नगरपालिकेकडनं करतोय. डबल आता नॉर्मली 6 सीटर असतो, आपण 3 मीटर जास्त घेतो. 6 सीटरचा नॉर्मली 2 गाड्या आणि म्हणून इकडे तर 8.5 मीटर घेतलेलं आहे. त्याला थोडं डिवाइड केला ना. हो स्टोर आहे, इथून आपण वरती पब्लिकसाठी जाण्यासाठी आपण टॉयलेट प्रोव्हिजन पण करू. त्याच्याबरोबर या सगळ्या आपण फॅसिलिटीज घेतलेल्या आहेत, जे घाणं आहे, जे काय वेस्ट जनरेट होतं आहे तिकडून तिकडेच आपण जे म्हणून ह्या सगळ्या ग्रीन इनिशिएटिव्ह आपण ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करूनच या सगळ्या गोष्टी करतो. 50 कोटीचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प राज्य सरकार, केंद्र सरकार या दोन्ही याच्या माध्यमातून हा प्रकल्प होऊ घातलेला आहे आणि याला टेंडर वगैरे झाले, याला निधी 100% उपलब्ध आहे, त्याला कुठली अडचण येणार नाही. आणि ह्याच्यात अजून काही वाढीव लागलं तर त्याची गरज पडली तर आम्ही सुधारित प्रमाण करून सुद्धा त्याला मंजुरी शासनाकडनं आम्ही आणू. वर्क ऑर्डर टेंडर झाले, मला वाटतं एक 8-10 दिवसामध्ये किती कुठे 8-10 दिवसामध्ये वर्क ऑर्डर व्हायला काय अडचण येणार नाही. लवकर वर्क ऑर्डर होईल. वर्क ऑर्डर कधी होईल? मग एक 10 दिवसात वर्क ऑर्डर होईल. टेंडर तर झालेलं आहे, त्यामुळे एक महत्वाचा हे काय म्हणायचं टप्पा संपलाय. एक 10 दिवसात 10 किंवा अगदी 15 दिवस जरा वर्क ऑर्डर व्हायला काय अडचण आहे. पे आणि पार्कच असणार, हे मोफत नाही. शेवटी त्याचं मेंटेनन्स वगैरे या गोष्टी राहायला पाहिजेत आणि असं काय फार त्याला म्हणजे काय म्हणायचं फार काय जास्त आपण हे लावणार नाही. तर शेवटी मेंटेनन्स वगैरे याच्यासाठी पे आणि पार्कची सोय इथं करायला लागणार आपल्याला, कारण बाकीचं स्वच्छता राखणं, सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवायला लागणार. त्यामुळं आपल्याला पे अँड पार्कची सोय करायला लागणार. नगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर नाही आहे, त्यामुळे कुठल्याच निवडणुका जाहीर नाहीत. आत्ताची प्रक्रिया जिल्हा परिषद आणि ह्याची त्याची चालू आहे. त्यामुळे ज्या त्या वेळेला निवडणुका झाल्यावर मग पार्टी काय निर्णय घेते, भारतीय जनता पार्टी, आमचे नेते देवेंद्रजी वगैरे हे काय ठरवतात त्याप्रमाणे पुढचे निर्णय होतील. भाजप आज ऐकून घ्या, मी आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये आहे, दोघेही पदाधिकारी आहे आणि इथं जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या कशा लढायच्या हे भाजपकडनं, पार्टीकडनं ठरवलं. या शब्दाचा अर्थ पत्रकारांना करता येत नाही, पण मी परत सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष असतील, हे सगळ्या जिल्ह्याचं मिळून जो निर्णय घेतील, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका जे काय असेल, जो पक्षाकडनं निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करणार. राजमाता जिजाऊ यांचं पाचड येथील जो वाडा आहे त्याची दुरावस्था झालेली आहे, त्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, तर तुम्ही नक्की त्यासाठी आता बघू आपण हे, कारण मध्ये आम्ही कार्यक्रमाला सगळेजण गेलो होतो, त्यावेळेला तिथले समाधी स्थळ वगैरे हे जतन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय आणि तिथले राजवाड्याला पण काय जतन करण्याची गरज असेल ती आम्ही करू. थोडं ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे
सगळा तो परिसर आहे, त्यामुळे त्यांना थोडं विश्वासात घेऊन आपल्याला ते करायला मुंबई गोवा हायवेचं काम इंदापूर माणगाव हे 2 बायपास सोडून आणि संगमेश्वरच्या इथलं एक थोडं काम सोडून बाकीचा सगळा मुंबई गोवा हायवे आणि आपला चिपळूणचा जो मध्ये पडलेला पूल होता हे सगळं मिळून साधारण डिसेंबर एंड पर्यंत हे काम पूर्ण व्हायला येणार. माणगाव इंदापूर बायपास आणि संगमेश्वर हे थोडं काम पुढे पर्यंत जाईल, कारण त्याचे टेंडर थोडे उशिरा झाले. लातूर बंद आहे आज, लातूर बंद आहे. छाव संघटनेकडून लातूर बंद करण्यात आलं. पालकमंत्री म्हणून कसं बघता? नाही, आता लोकशाहीमध्ये हे अधिकार सगळ्यांना आहेत बंद पुकारायचे वगैरे, जिल्हा प्रशासन त्याच्यावर योग्य लक्ष ठेवून आहे. कलेक्टर मॅडम असतील, SP साहेब असतील, हे लक्ष ठेवून आहेत आणि त्याला कुठेही अनुचित प्रकार घडू नये आणि कुठेही लोकांना किंवा सर्वसामान्यांना व्यापाऱ्यांना वेठीस धरलं जाऊ नये याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. बाकी आंदोलन ह्या गोष्टीचा अधिकार सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये, तो काय अधिकार आपण कोणाला काढून घेऊ शकत नाही. ज्यांना स्वतःहून त्यात सहभागी व्हायचे ते होतील, आपण त्याला असे करू, पण शेवटी जबरदस्ती दादागिरी वगैरे ह्या गोष्टी चालणार नाहीत आणि जिल्हा प्रशासन त्याप्रमाणे लक्ष ठेवणार. लोकांना काल मारहाण झालेली आहे, निवेदन त्यांनी दिले त्यानंतर त्यांना मारहाण झाली. हे आता शेवटी कसं आहे, ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा प्रश्न असतो. ज्या त्या वेळेला काही ठिकाणी असं काय झालं तर कार्यकर्ते जे असतात हे त्यांच्या कधी कधी भावना दोन्ही बाजूने भडकतात. काही वेळेला आंदोलन पण आपण जरा अग्रेसिव्हली केलं की समोरच्या बाजूने पण तसं उत्तर येतं, पण असं व्हायला नाही पाहिजे. मारामारी वगैरे आणि जे काही टीव्हीवर दिसते तर अजूनच वाईट आहे. शेवटी निवेदन द्यायला आले ती घेऊन काय असेल ती पुढची कार्यवाही 100%. मी मगाशी सांगितलं की सगळ्यांनी मिळून याला प्रयत्न केलाय, कुणाचं हे नाही. महत्वाचा विषय काय आहे की सातारची पार्किंगची सोय झाली पाहिजे. की माझ्या कोंबड्यानं होऊ दे आणि कुणाच्या होऊ दे, काही अडचण नाही, पण हे काम चांगलं वेळेत झालं पाहिजे. दुसरं म्हणजे राजवाड्याच्या परिसराला पण चांगलं मिळालं पाहिजे. दुसरं इथं जे आपण हॉकर झोन करतोय, मी परत सांगतो की त्या ठिकाणी 75 आपण गाळे बांधलेले स्वच्छ, त्यांना कुकिंगसाठी वगैरे लागणारी सगळी सोय जी आहे ही आपण त्या ठिकाणी केली आहे. त्यांना पाणी, त्यांचे जे कस्टमर येतील त्यांना बसायची सगळी सोय, सगळं लाईट बीट हे सगळं त्यांना आपण इथं पुरवणार आहे. त्यामुळं या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी व्यवसाय आपला करावा. आज पण तिथली परिस्थिती आता चौपाटी जे आपण म्हणतो काय तुम्ही बघताय, त्या लोकांना पण तसं बघितलं तर धंद्याची काही तर गॅरंटी नाही. कधी सभा असली काय असली की सगळं गोंधळायला लागतं आणि बंद ठेवायला लागतं. या ठिकाणी त्यांनी यावं, त्यांना पण व्यवसाय करायला जरा काय म्हणायचं, परिसर चांगला मिळेल, सगळं चांगलं मिळेल, त्याला काही हे होणार नाही, स्वच्छता राहील, येणाऱ्या लोकांना बसायला चांगलं मिळेल. त्यामुळं त्या पद्धतीने आणि राजवाड्याचा परिसर आपला मोकळा होईल. ते कुठेतरी आपल्याला सुशोभीकरणाचा आपण जे धरले तो परिसर संध्याकाळी तिथं येऊन लोकांना बसता येईल, जरा वेळ घालवता येईल. अशा पद्धतीनं आपण हे सगळं हे करू. नाही, त्यांना आपण लगेच SP साहेबांना सांगू, जे मटका व्यावसायिक गुन्हेगारी जे आहेत सगळी आत टाकायला सांगू आपण. महेशने सांगितलं म्हणून माहित होतं आपल्याला. पण आज युनेस्कोनं या गड किल्ल्यांची म्हणजे नुसतं महाराष्ट्रातलेच नाहीत, तर जिंजीचा पण किल्ला त्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली. थोडक्यात युनेस्कोनं ही दखल घेतल्यामुळं काय 12 किल्ल्यांची आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं जे काय हे आज जगभरामध्ये, त्याच्यामुळं आज आपलं एक माहिती म्हणण्यापेक्षा जगाच्या नकाशावर आपण आता अधोरेखित झालोय. त्यामुळं नक्कीच त्याचा अभिमान आहे. आणि केंद्र सरकारनं, पंतप्रधानांनी, मोदीजींनी प्रयत्न केले, देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. त्या दिवशी आम्हाला कॅबिनेटमध्ये जे थोडं माहिती दिली गेली, आपले विकास खरगे साहेब सचिव आहेत या विभागाचे, त्यांनी म्हणले साहेब पहिल्यांदा हा प्रस्ताव असा आहे की 12 म्हणजे पूर्वी एक याच जायचं. पहिला प्रस्ताव भारताचा असा आहे किंवा कुठलाही की ज्या ठिकाणी 12 वास्तूंना युनेस्कोनं एका ह्याच्यामध्ये रेकग्निशन दिलंय किंवा त्या यादीमध्ये घेतलंय. त्यामुळे फार मोठा हे आहे. आणि नुसतं त्यांनी मराठ्यांचं किंवा शिवाजी महाराजांचं म्हणून नाही दिलेलं,
तर हे महाराष्ट्राचं जे लँडस्केप आहे त्याचा एक हा भाग आहे, म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये जो उल्लेख केलाय की मराठी लँडस्केप म्हणून त्यांनी उल्लेख केलाय. थोडक्यात हा मराठी माणसाचा किंवा इथल्या भूमीचा हा म्हणजे गौरव आहे असं मला वाटतं. आणि हे मोदीजी आणि फडणवीस साहेब यांच्यामुळे होऊ शकलं, त्याचा अभिमान नक्कीच आपल्याला असला पाहिजे आणि आहे. बरोबर, भाजपचा एक नेता आहे तुमच्या त्या भागातला किंवा तिथला एक ठेकेदार आहे, त्याच्यामध्ये उमरीतुमरी झाले, वादावादी झाली. मी माहिती घेतो त्या प्रकरणाची, माझ्यापर्यंत काय हा विषय आला नाही. पण आता माझ्या येणं आपण काम ती 25-15 इतर आपल्या काय म्हणायचं अल्पसंख्याक याच्यातनं मंजूर करून दिलीत आणि कामं योग्य पद्धतीनं पूर्वीची पण झालीत, उरलेली पण नाहीत. आता आपल्या पण इथल्या दफनभूमीचं काम त्याच निधीतनं चाललंय, आपल्या बुधवार पेठेतल्या नाक्यावरच्या. त्यामुळं मी त्याची माहिती घेतो किंवा काय विषय झालाय मग त्याच्यावर काय करतो. अशा पद्धतीनं वादावादी होणं कितपत योग्य नाही, पण विषय काय झालाय मला कळलेलं नाही. आता नेमकं ही ठेक्यावर नाही का अन्य काय त्याच्यामध्ये वेगळा विषय किंवा स्थानिक काय गाव पातळीवरचे विषय आहेत, त्याची थोडी माहिती घेऊन बोलेन मी त्याच्यावर. याला आपण त्यांना वेगळी जागा आपण नगरपालिकेकडनं दवाखान्यासाठी बांधून देणार आहे. आणि आता तुम्हाला पण माहित आहे या जनावरांचा दवाखाना बंदच आहे. इथं आता कुठली जनावर काय तपासायला पण येत नाही, काय नाही. आता हे सगळ्यांना माहित आहे. आता विषय महत्वाचा आहे की पार्किंग झालं पाहिजे. जनावरांचा दवाखाना तिकडे ते आपलं वळू केंद्र तिथे एवढा मोठा दवाखाना आहेच की, आता तिथं काय तरी आपण त्यांना वेगळी ठिकाणी बांधून देणार आहे. म्हणजे आपण सीओ मॅडमशी जो करार केलेला आहे जिल्हा परिषदेची, नगरपालिका तुम्हाला वेगळ्या ठिकाणी बांधून झालं. आता त्याच्यावर झालं सगळं सांगितलं अध्यक्षांनी. चला, भाजपचा एक आमदार आहे गुजरात मध्ये, त्यांची नवी मुंबईतलं जे कार्यालय आहे तिथं त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे गुजरातीमध्ये पार्टी लावून मनसेला डिवसण्याचा एक प्रयत्न केला. नाही, हे बघा, परवा दिवशी म्हणजे अंतिम आठवडा जो होता विरोधकांच्या याच्यावर सीएम साहेबांनी स्पष्ट म्हणजे राज्याचे नेते म्हणून त्यांनी स्पष्ट मराठीबद्दल आणि मराठी माणसाबद्दल त्यांनी स्पष्ट आणि मुंबईबद्दल सुद्धा आणि अगदी स्पष्ट आणि ठोकून सांगितलेलं आहे. आणि ह्याच्या पलीकडं त्याच्यावर आपण काय बोलणार, तर हे बाकीचं जे चालू आहे हे महानगरपालिकेच्या निवडणुका यायला लागल्यात म्हणून या बाकीच्यांचं विरोधकांचं चालू आहे. अर्थ काहीच नाही आहे. सगळेच आपण मराठी माणसं आहे, ठीक आहे. कोण कुठल्या जाती जमातीचा असेल वेगळं आहे, पण महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक जण आपण मराठी आहोत. आपल्याला महाराष्ट्राचा मराठीचा म्हणजे आदर आहे, अभिमान आहे आणि तो कायम राहणार आहे. तो कुणी आपल्याकडनं काढून घेऊ शकत नाही.